आख्यायिका श्री व्यंकटेश्वर भगवान विष्णूचा अवतार आहे। व्यंकटेश्वर हा एकमेव देव म्हणून ओळखला जातो ज्याने लोकांना कलियुगातील संकटांपासून वाचवण्यासाठी जन्म घेतला। तो कलियुगाच्या शेवटपर्यंत मंदिरातच राहणार आहे। फार पूर्वी भारताच्या प्राचीन भूमीत भिगू नावाचा एक ऋषी राहत होता। तो त्याच्या शहाणपणासाठी ओळखला जात असे आणि देवतांनी त्याचा खूप आदर केला। एके दिवशी भिगूने ब्रह्मा, विष्णू आणि शिव या हिंदू त्रिमूर्तींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे हे ठरवण्यासाठी एक चाचणी घेण्याचे ठरवले। भिगू ऋषींनी प्रथम ब्रह्मदेवाची भेट घेतली। तथापि आपल्या सृष्टीत मग्न असलेल्या ब्रह्मदेवाने ऋषीकडे त्वरित लक्ष दिले नाही। अनादर वाटून भिगू रागावले आणि ब्रह्मदेवाचे निवासस्थान सोडून गेले। पुढे भिगू भगवान शिवाकडे गेले। तथापि खोल ध्यानात मग्न असलेल्या शिवाला ऋषींच्या आगमनाची कल्पना नव्हती। पुन्हा हलके वाटून भिगूने निराशेने शिवाचे दर्शन सोडले। शेवटी भिगूने भगवान विष्णूचे दर्शन घेण्याचे ठरवले। जेव्हा तो विष्णूच्या निवासस्थानी पोहोचला तेव्हा त्याला देवता सर्पदेवता आदिशेषावर लक्ष्मी देवी पायाशी विराजमान असल्याचे दिसले। रागाच्या भरात भिगूने विष्णूच्या संयम आणि भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या छातीवर लाथ मारली। तत्काळ भगवान विष्णूंनी संतप्त ऋषींची क्षमा मागण्यासाठी घाई केली आणि भिगूच्या पायाला होणारा त्रास कमी करण्यासाठी त्यांचे पाय दाबले। असे करताना भगवानांनी ऋषीच्या चरणातील डोळा काढून टाकला, ज्यामुळे भिगूला देवांचा अवमान करण्याची शक्ती मिळाली। त्यानंतर ऋषींनी भगवान विष्णू हे त्रिमूर्तींमध्ये सर्वोच्च असल्याचे ठरवले आणि ऋषींनाही ते सांगितले। परंतु भगवान विष्णूच्या छातीवर लाथ मारण्याच्या या घटनेने माता लक्ष्मी क्रोधित झाली। भगवान विष्णूंनी ऋषी भिगूला शिक्षा करावी अशी त्यांची इच्छा होती, परंतु तसे झाले नाही। परिणामी ती वैकुंठ सोडली आणि तपश्चर्येसाठी पृथ्वीवर आली आणि करवीरपुरा जे महाराष्ट्रात कोल्हापूर येथे ध्यान करू लागली। देवी लक्ष्मीच्या जाण्यानंतर भगवान विष्णू दुःखाने ग्रस्त झाले। महालक्ष्मीच्या जाण्यानंतर एक दुराग्रही भगवान विष्णूने वैकुंठ सोडले आणि वेंकट टेकडीवर पुष्करिणीच्या शेजारी चिंचेच्या झाडाखाली मुंगीच्या टेकडीवर निवास केला। भगवान विष्णूची दया दाखवून ब्रह्मा आणि महेश्वरांनी गायीचे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला आणि सूर्यदेवाने महालक्ष्मीला याची माहिती दिली आणि तिला गायीचे रूप धारण करून चोल देशाच्या राजाला गाय आणि वासरू विकण्याची विनंती केली। चोल देशाच्या राजाने गाय आणि तिचे वासरू विकत घेतले आणि त्यांना चरायला पाठवले। भगवान विष्णून मुंगी पहाड शोधून गायीने आपले दूध दिले आणि अशा प्रकारे परमेश्वराला पाजले। दरम्यान राजवाड्यात गाय दूध देत नव्हती, ज्यासाठी चोल राणीने गोपाळाला कठोर शिक्षा केली। दुधाच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी बुराखी गायीच्या मागे गेला, झुडूपच्या मागे लपला आणि गाय मुंगीच्या टेकडीवर तिची कासे रिकामी करत असल्याचे आढळले। गायीच्या वागण्यावर संतापलेल्या गोपाळाने गायीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले। तथापि प्रहार स्वीकारण्यासाठी आणि गायीला वाचवण्यासाठी भगवान विष्णू मुंगीच्या टेकडीवरून उठले। जेव्हा गोपाळाने पाहिले तेव्हा त्याच्या प्रहाराने भगवान रक्तस्राव झाले। कुऱ्हाडीच्या वाराने भगवान रक्तबंबाळ झाल्याचे पाहिल्यावर तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला। गोपाळाच्या मृत्यूनंतर गाय भयभीत होऊन आणि अंगभर रक्ताचे डाग घेऊन चोल राजाकडे परतली। गायीच्या दहशतीचे कारण शोधण्यासाठी राजा तिचा पाठलाग करून घटनास्थळी गेला। राजाला गायी मुंगीच्या टेकडीजवळ जमिनीवर मृतावस्थेत पडलेली दिसली। हे कसे घडले या विचारात तो उभा असतानाच भगवान विष्णू मुंगीच्या टेकडीवरून उठले आणि राजाला शाप दिला की आपल्या सेवकाच्या चुकीमुळे तो असुर होईल।
राजाने निर्दोषपणाची विनंती केली आणि प्रभूने त्याला आशीर्वाद दिला की जेव्हा आकाश राजाने श्री पद्मावती सोबतच्या लग्नाच्या वेळी सादर केलेल्या किरीटमाने सजवले होते तेव्हा शाप संपेल। त्यानंतर भगवान विष्णू किंवा श्रीनिवास यांनी वराह क्षेत्रात राहण्याचा निर्णय घेतला आणि श्री वराहस्वामींना त्यांच्या निवासासाठी जागा देण्याची विनंती केली। श्रीनिवासाने असा आदेश दिला की पुष्करिणीमध्ये स्नान आणि श्री वराहस्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्या तीर्थयात्रा पूर्ण होणार नाही आणि प्रथम श्री वराहस्वामींना पूजा व नैवेद्य अर्पण करावा। यशोदाने त्याच्या सुरुवातीच्या काळात देवकीचा मुलगा श्रीकृष्णाला वाढवले। तथापि यासोदाला रुक्मिणीसोबत श्रीकृष्णाचा विवाह पाहण्याचा आशीर्वाद मिळाला नाही आणि तिला खूप वाईट वाटले। श्रीकृष्णाने तिची इच्छा पुढील जन्मात वकुलादेवीच्या रूपात पूर्ण करण्याचे वचन त्यांच्या पुढील अवतारात श्रीनिवास म्हणून दिले। यशोदेच्या पुढच्या जन्मात वकुलादेवी म्हणून ती भगवान वराहस्वामींची सेवा करत होती। काही काळानंतर चंद्रवंशातील आकाश राजा नावाचा राजा थोंडामंडलमवर राज्य करत होता। त्याला थोंडामन नावाचा भाऊ होता। आकाश राजाला वारस नव्हता आणि म्हणून त्याला यज्ञ करायचे होते। त्यागाचा एक भाग म्हणून तो शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगराने जमिनीत कमळ उगवले। कमळाचे परीक्षण केल्यावर राजाला त्यात एक स्त्री मूल दिसली। आकाश राजाला ते मूल पाहून आनंद झाला। त्याने ते आपल्या राजवाड्यात नेले आणि आपल्या राणीला दिले। तेवढ्यात त्याला वरून एक आवाज ऐकू आला जो म्हणाला, अरे राजा, तुझ्या मुलाप्रमाणे याकडे वागा आणि भाग्य तुझे होईल। ते मूल कमळात सापडल्याने राजाने तिचे नाव पद्मावती ठेवले। कालांतराने राजकुमारी पद्मावती एक सुंदर कन्या म्हणून वाढली आणि तिच्याकडे अनेक दासी होत्या। एके दिवशी ती आपल्या दासींसोबत बागेत फुले वेचण्यात वेळ घालवत असताना नारद ऋषी तिच्या जवळ आले। तो तिचा शुभचिंतक असल्याचे तिला आश्वासन देऊन त्याने तिला तिचे भविष्य वाचण्यासाठी तिचा तळहात दाखवण्यास सांगितले। त्याने भाकीत केले की ती स्वतः भगवान विष्णूची जोडीदार होण्याचे भाग्यवान आहे। यावेळी शिकार करत असलेल्या भगवान श्रीनिवासांनी डोंगरांच्या सभोवतालच्या जंगलात एका जंगली हत्तीचा पाठलाग केला। हत्तीच्या पाठलागात प्रभूला एका बागेत नेले गेले जिथे राजकुमारी पद्मावती आणि तिच्या दासी फुले उचलत होत्या। हत्तीच्या दर्शनाने राजकुमारी आणि तिच्या दासी घाबरल्या, पण हत्ती लगेच मागे फिरला, परमेश्वराला नमस्कार केला आणि जंगलात अदृश्य झाला। जेव्हा भगवान श्रीनिवास परत आले तेव्हा वकुलादेवीने त्यांच्यासाठी नेहमीच्या जेवणात विविध स्वादिष्ट पदार्थ आणले। तथापि तिला तो त्याच्या अंथरुणावर पडलेला आढळला। जेव्हा तिने कारण विचारले तेव्हा वकुलादेवीने त्याला राजकुमारीबद्दल सर्व काही सांगण्यास सांगितले। परमेश्वराने तिच्या पद्मावतीच्या मागील जन्माची आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन सांगितले। श्रीनिवासाने 2 खगोलीय पिंडांचा भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कुबेर, संपत्तीचा देव यांच्याकडून पैसे उसने घेतले। हे कर्ज इतकं मोठं होतं की त्या कर्जाचं ऋण व्यंकटेश्वराचे सर्व भक्त देवळात देवाला पैसे, दागिने दान करून फेडतात। कलियुगाच्या समाप्तीबरोबर हे ऋण पूर्ण होईल असे मानले जाते। जेव्हा महालक्ष्मी कोल्हापुरात तपश्चर्या करत होती, तिला भगवान विष्णूच्या पुनर्विवाहाबद्दल कळले तेव्हा तिने अविश्वास म्हणून त्याचा सामना करण्याचा हे कळल्यानंतर लक्ष्मी आणि पद्मावती यांनीही भगवान व्यंकटेश्वरासोबत तिथे राहण्याचा निर्णय घेतला। भगवान विष्णूच्या डाव्या छातीवर माता लक्ष्मी आणि उजव्या छातीवर पद्मावती होत्या। श्रीनिवास यांनी सांगितले की त्यांच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना पुष्करिणी नदीत स्नान करावे लागेल आणि त्यांच्या मंदिरात येण्यापूर्वी वराहाची प्रार्थना करावी लागेल, तरच भक्ताला यात्रेचे पूर्ण फळ मिळेल।